नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. वर्षातला सर्वात महत्त्वाचा सण आणि सर्वांच्या खूप आवडीचा सण. आपल्या सर्वांना दिवाळी खूपच आवडते आणि आपण सगळेच जण वर्षभर दिवाळीची वाट बघत असतो. दिवाळी अतिशय अतिशय आठवणींचा पण सण म्हणता येईल आणि सगळ्या प्रकारे आनंदाचा आणि सौख्याचा जो सण असतो, अतिशय बोलतात ना पॉझिटिव्ह वाइब्स आणि एकदम हॅपी वाइब्स देणारा जो सण त्याला दिवाळी आपण म्हणू शकतो. दिव्यांचा सण असतो. त्या दृष्टीने आपल्या सर्वांचीच तयारी सुरू झालेली असेल आणि लक्ष्मीपूजनाचीही तयारी आपण खूप मनोभावे आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, पूजा करतो. त्याचप्रमाणे आपण साफसफाई करतो घराची. आपल्या सर्वांनाच माहिती जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मीचं आगमन होतं. आपण पूर्ण घर स्वच्छ करतो, सगळं काही छान करतो, पण काही गोष्टी ज्या असतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशा काही वस्तू आपण घरामध्ये ठेवलेल्या असतात की त्या वर्षानुवर्ष आपल्या घरात पडलेल्या असतात, आपण घरात साठवून ठेवलेल्या असतात. पण अशा वस्तू घरात ज्या आपण जमा करून ठेवतो, कालांतराने आपण त्याचा यूजही करत नाही. मग अशा वस्तू फक्त घरात साठलेल्या असतात, त्या अडगळीप्रमाणे असतात घरात. एक प्रकारची निगेटिव्हिटी त्यामुळे घरात निर्माण होते. ह्या दिवाळीच्या आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अशा काही वस्तू असतील ज्या तुम्ही अजिबात वापरत नाही आहात, तर अशा वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मी मान्य करते काही गोष्टी आपल्याला आठवणी असतात की ही माझ्या आजीची आठवण आहे किंवा माझ्या आजोबांची आठवण आहे. पण मला असं वाटतं की आपण आठवणी ह्या आपल्या मनात आठवणींच्या रूपाने आपण मनामध्ये साठवायला हव्या. अडगळीच्या रूपाने साठवायला नकोत. कारण त्या गोष्टी जरी आपण प्रेमाने जवळ केलेल्या असल्या तरी त्यातून निगेटिव्हिटी ही खूप प्रमाणात पसरत असते घरामध्ये. नंतर घरात अशा अनेक वस्तू असतात, अनेक भांडी असतात जी अशी बोलतात ना त्याला तडा गेलेली भांडी असतात किंवा कपबशा असतात ज्यांना तडा गेलेला असतो. आपण असा विचार करतो जेव्हा फुटेल तेव्हा मी फेकू, असं नका करू. अशा काही वस्तू आपण ज्या खूप वर्ष सांभाळून ठेवतो. बरेच असे आपल्या घरामध्ये इतके डबे असतात, प्लास्टिकचे डबे सुद्धा इतके आपण जमा करून ठेवतो. आपण गोळा करून ठेवतो की आपल्याला असं वाटतं त्या कधीतरी यूज होतील म्हणून अशा गोष्टी आपण खूप गोळा करून ठेवतो, पण त्या कधीच आपल्याकडून यूज होत नाही आणि त्या गोष्टी फक्त अडगळीच्या रूपात घरात जमत जातात. मग अशा वस्तू ज्या आपण यूज करत नाही आणि फक्त घरात आपण गोळा करत जातो, त्या वस्तू दिवाळीच्या आधी नक्की बाहेर काढा. कारण त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता घरात निर्माण होते. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता अडगळीच्या सामानामुळे येते. बघा तुम्ही जर अनुभव घेतला असेल, जर कधी असं कपाटाचा किरकिर आवाज उघडल्यानंतर बंद करताना किंवा दरवाजा पण उघडताना किंवा बंद करताना, लोखंडाचा दरवाजा असू दे, तर कोणताही दुसरा दरवाजा जरी असला तर त्याच्यातून असा किरकिर असा आवाज जर आला तर अनुभव घेऊन बघा, घरात कटकटींचं प्रमाण वाढतं. लगेच तिथे आपल्याला तेल वगैरे टाकायला पाहिजे. साधं खोबरेल तेल जरी आपण टाकलं, जे आपण केसांना लावतो ते टाकलं तरी त्याचा आवाज लगेच बंद होतो. घर हे छोटं का असेना, पण ते आपल्याला स्वच्छ नीटनेटकं ठेवायला हवं. ज्या आवश्यक आहेत त्याच वस्तू आपल्याला घरात ठेवायला हव्या आणि ज्या वस्तूंमुळे निगेटिव्हिटी निर्माण होते, बंद वस्तू, बंद घड्याळे, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, ह्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे आपल्याला दिवाळीच्या आधी या सर्व वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत. हे सर्वांनी ठरवूनच घ्या की ह्या दिवाळीला आपण सर्व प्रकारची नकारात्मकता घरातून बाहेर काढायची आणि मगच दिवाळीचं स्वागत करायचं. माता लक्ष्मीचं आपल्याला स्वागत करायचं. कधी कधी आपण पूर्ण घर स्वच्छ करतो, पण माळ्यावर पसारा तसाच असतो आपला. माळ्यावर बऱ्याच अशा वस्तू पडलेल्या असतात ज्या आपण कधीच यूज करत नाही. कधी कधी लहान मुलांची अशी खेळणी असतात, आपली मुलं मोठी होतात तरी ती खेळणी आपल्याकडे तशीच वर्षानुवर्ष पडलेली असतात. मग आपण काय करायला हवं, जी गरीब मुलं आहेत, ज्यांना खेळणी मिळत नाही, ज्यांना 2 वेळेचं अन्न मिळत नाही, तर बिचारे खेळणी कुठून खेळणार त्यांचे आईवडील त्यांना. तर अशी जी मुलं आहेत की ज्यांना खरंच खेळणी मिळत नाही, त्यांना खेळायलाच मिळालेलं नाहीये खेळणींबरोबर, तर आपल्या मुलांची खेळणी ती मोठी झाल्यानंतर आपण साठवून ठेवण्यापेक्षा खेळणी आपण जर गरिबाच्या मुलांना दिली तर ती मुलं पण त्या खेळणींबरोबर खेळतील आणि कुठे ना कुठे आपल्याला ती मुलं आशीर्वाद देतात की म्हणजे त्यांच्या मनाला जेव्हा आनंद मिळतो त्या गोष्टीमुळे, तेव्हा त्यांनी तोंडाने जरी नाही काही बोलले तरी त्यांचा आत्मा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतो. तर ह्या गोष्टी आपण नक्की करूया ह्या दिवाळीला. आपण ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत अशाच गोष्टी आपण जे गरजू आहेत त्यांना देऊयात.
पण ज्या गोष्टी खराब झालेल्या आहेत किंवा आता समजा काही कपडे आहेत आपल्या घरामध्ये, ते कपडे खूप अत्यंत खराब वाईट अवस्थेत आहेत, फाटलेले आहेत, तर असे कपडे आपण एखाद्या गोरगरिबाला नाही देऊ. कारण ती आपली दरिद्री असते, आपली गरिबी म्हणजे आपल्या एखादी निगेटिव्हिटी त्या कपड्याला आपली लागलेली असते, तर ती अशी निगेटिव्ह वस्तू आपण दुसऱ्यांना का द्यायची? आपली दरिद्री ती आपण दुसऱ्यांना का द्यायची? दुसऱ्यांना देताना नेहमी चांगली वस्तूच आपण द्यावी. कारण एखादी गोष्ट कसा कर्माचा सिद्धांत असा असतो ना, की आपण एखाद्याला जर आनंद दिले, तर आपल्याला 10 पट आनंद रिटर्न मिळतो. आपण एखाद्याच्या दुःखाचं कारण बनलो, तर आपल्याला 10 पट जास्त दुःख मिळतात. तर मला असं वाटतं, की तुम्ही जेव्हा जुने कपडे द्याल, तेव्हा ते कपडे पण चांगल्या अवस्थेत असतील, कोणीतरी घालू घालू शकतं अशा चांगल्या अवस्थेत असतील, तरच तुम्ही द्या. जर ते फाटले, तुटलेले किंवा कलर गेलेले असे कपडे असतील, तर ते सरळ डस्टबिनमध्ये फेकून द्या, की एखाद्याला ते देण्यापेक्षा. त्याचप्रमाणे जुन्या चपला आपण वर्षानुवर्ष सांभाळून ठेवतो. आपल्याकडे इतक्या प्रकारच्या चपला असतात. असं होतं, की त्यातल्या काही चपला तुटलेल्या असतात, ते पण आपण फेकत नाही किंवा ज्या चांगल्या चपला असतील किंवा ज्या घालून तुम्हाला खूप कंटाळा आला, पण त्या चांगल्या आहेत, तर अशा चपला तुम्ही एखाद्या गरीबाला द्या. ज्या तुटलेल्या असतील त्या सरळ फेकून द्या किंवा म्हणजे तुटलेल्या वस्तू कधी कोणाला देऊ नये. देताना नेहमी चांगलं द्या. ते लोकं नक्कीच तुम्हाला एखाद्या गोरगरिबाला जर तुम्ही चांगली वस्तू दिली, नक्कीच ते लोकं तुम्हाला आशीर्वाद देतात. आपण इतकं देवदेव करतो, आपण इतकी स्वामींची सेवा करतो, आपण सगळं करतो, तरी आमची प्रगती का होत नाही? तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. वास्तुशास्त्राप्रमाणे तुमचं घर छोटं का असेना, पण घर स्वच्छ असावं, नीटनेटकं असावं, घरामध्ये ज्या आवश्यक त्याच वस्तू असाव्या, अति घरात गर्दी असू नये. आता कपड्यांकडे मी वळते. त्या साड्या असतात की त्या साड्या ठेवायला आपल्याला मोठे-मोठे कपाटं सुद्धा कमी पडतात, इतक्या आपल्याकडे साड्या असतात. पण त्यातल्या किती साड्या आपण घालतो? तसं बघायला गेलं तर त्यातल्या काही मोजक्याच साड्या असतात ज्या आपण घालतो. ज्या आधी घेतलेल्या जुन्या-जुन्या साड्या असतात त्या तशाच बॅगांमध्ये किंवा कपाटांमध्ये आपण एकावर एक थर रचून ठेवलेला असतो. तर अशा साड्यासुद्धा तुम्ही ह्या दिवाळीच्या आधी ज्या साड्या तुम्ही वर्षानुवर्ष घातलेल्या नाहीयेत, त्या प्लीज कृपा करून कोणाला तरी द्या. ज्या बायकांना दिवाळीला नवीन कपडे घ्यायला पैसे नाहीयेत, ज्या एखादी रस्त्याने जाताना अनेक लहान मुलं दिसतील, अनेक गोरगरीब दिसतील, अनेक स्त्रिया दिसतील, ज्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडासुद्धा नसतो. अशा स्त्रियांना ते साड्या द्या, की ज्यांना त्या साडीची खूप गरज आहे. त्यानंतर तुमच्या मुलांचेही कपडे, जे कपडे एकदम सुंदर फ्रॉक, आता मी माझ्या मुलीवरून सांगते. तिला इतके भरपूर आपण कपडे घेतो मुलांना आणि ते मुलांना मग मुलं पटापट मोठी होतात, कपडे छोटे होऊन जातात. पण ते इतके भारी-भारी आता दिवाळीत वगैरे घेतलेले जे ड्रेस असतात, ते छानच असतात. मग ते ड्रेस आपण अशाच गरीब मुलांना द्यायला हवे, ज्यांना त्या कपड्याची खरंच खूप गरज आहे. त्यांची पण दिवाळी छान होऊ दे ना आपल्यामुळे. एखाद्या अ, एखाद्या गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर आपल्यामुळे स्माईल आली, तर तो किती मोठा आनंद आहे. आणि महाराजांना, स्वामी समर्थांना पण असेच लोक आवडतात, जे एखाद्याच्या गरजेला पडतात. हे बघा, तुम्ही खूप स्वामी चरित्र पारायण केले, तुम्ही गुरुचरित्राचे पारायण केले, तुम्ही रोज स्वामींची नामस्मरण करताय, माळ जपताय. पण जर तुमचे कर्म जर चांगले नाहीयेत, तर तुम्हाला स्वामी नाही मदत करणार. तुम्ही नाही तुमच्या जे काम आहे, तुमच्या जी इच्छा आहे ती नाही पूर्ण होऊ शकत किंवा तुम्हाला सुख नाही मिळू शकत. कारण तुमचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणाल ना, तेव्हा आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येईल. कारण हाच जगाचा नियम आहे, हाच कर्माचा सिद्धांत आहे, की आपण जेव्हा दुसऱ्याला 1 पट देतो ना, तेव्हा आपल्याला ती गोष्ट 10 पट रिटर्न मिळत असते. मग आपण सुख किती द्यावं? सुख दिलं तर सुख 10 पट मिळणार आहे आणि दुःख दिलं तर दुःख 10 पट मिळणार आहे. तर आपण काय द्यायचं हे आपल्या हातात आहे. तर हाच माझा आजचा व्हिडिओ होता. हेच मला सांगायचं होतं, की तुम्ही तुमच्या घरातली अडगळ कमी करा. दिवाळीच्या आत ज्या गोष्टी नकारात्मकता पसरवतात, अशा गोष्टी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुमचे कर्मही चांगले ठेवा. ह्या दिवाळीमध्ये एखाद्या गोरगरिबाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येईल. आणि आपण एवढं तर करू शकतो, की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा एवढं तर आपण प्रयत्न करू शकतो. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही मतं असतील, तर ते मला कमेंटद्वारे कळवा.
पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.